टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माझ्यासोबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत। ताई, पहिल्या प्रथम महिला दिनाच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज महिला दिवस आहे। काल एक पंकजा मुंडेंचं एक स्टेटमेंट समोर आलेलं आहे की आपण एका हत्येचा विचार करतोय। अशा कितीतरी हुंडाबळीच्या केसेस आहेत, अनेक महिला जळल्या जातात, अनेक हत्या होत आहेत आणि आपण एका हत्येचा विचार करतोय। नाही, मला असं वाटतं की हे अतिशय इनसेन्सिटिव्ह असं स्टेटमेंट त्यांच्याकडनं आलं आहे। त्यांना महिला हुंडाबळीबद्दल वाटतं आहे, त्यांना इतर गोष्टींबद्दल वाटतं आहे, त्याचं स्वागतच आहे। पण पंकजा मुंडे याच्याबद्दल काहीच बोलताना मला कधी दिसल्या नाहीत। खरं तर प्रत्येकाने आपापले मुद्दे लढत आहेत। मी माझा मुद्दा लढते, बाकीचे त्यांचा मुद्दा लढत आहेत। पंकजा मुंडे मला नुसतं टिप्पणी करताना दिसतात, कुठल्याच विषयावर कधीच बोलताना दिसत नाहीत। आता हुंडाबळी जर होत असेल आणि या चुकीच्या गोष्टी महिलांबद्दल घडत असतील तर पंकजा मुंडे का नाही लढत या सगळ्या गोष्टींबद्दल? आम्ही पूर्ण महिला म्हणून सगळ्याच्या सगळ्या त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, पण मला असं वाटतं की त्या कधीच बोलत नाहीत। आत्ता बीडचं प्रकरण त्यांच्या गळ्याशी येत आहे, त्यांना प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून कुठेतरी डायव्हर्सिफाय करण्यासाठी असे ते टिप्पणी करतात। मला ते बिलकुल पसंत नाही आहे। ज्या महिला दिनाच्या दिवशी अनेक राज्यामधल्या ज्या घटना आहेत की ज्या महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार आहेत, अनेक महिला ज्या पीडित आहेत की ज्या समोर येत नाहीत, बीडमधल्या तर अनेक अशा घटना समोर येत आहेत। मग अशा वेळी आजचा महिला दिन म्हणून आपण कसं बघा? नाही, मला तर एक कालचीच घटना सांगते की एका व्यक्तीने एक फेसबुक पोस्ट केलं की फॅमिली कोर्टात एक जज आहेत आणि जे जज म्हणजे कसं असतं की आता डिवोर्ससाठी जर एखादी महिला कोर्टात गेली, फॅमिली कोर्टात गेली, तर एक मध्यस्थी करणारा जो जज असतो त्यांनी केलेली टिप्पणी मला असं वाटतं फार महत्त्वाची आहे आणि ती महिला दिनानिमित्त ती बाहेर आली पाहिजे। तो जज असं म्हणतो की तू टिकली लावत नाहीस, तू मंगळसूत्र घालत नाहीस, तर मग नवरा तुझ्यात रस कसा घेईल? हे ऐकून मी अक्षरशः म्हणजे शॉक झाले की हा काय जज आहे, हा मध्यस्थी करणार? म्हणजे ही जी पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो की सगळंच ते ठरवतात, ही मानसिकता मला या जजमध्ये दिसते आणि ती मोठ्या प्रमाणावर दिसते। म्हणजे आता एखाद्या स्त्रीने काय घालावं काय नाही एवढंच नाही, तर ते घातलं नाहीस तर तुझ्यात रस घेणार नाही, इतपत बोलण्या एवढी जर त्यांची मानसिकता असेल तर अशा जजना तिथे फॅमिली कोर्टात राहण्याच्या योग्यतेचे नाही आहेत ते। त्यांची तातडीने तिथनं बदली करण्यात यावी, कारण ते महिलांना न्याय देऊच शकणार नाहीत कधी। तर दुसरा जो त्यांनी असंच एक प्रकरणात आणि एक कमेंट केली होती की जर महिला पुरुषापेक्षा जास्त कमवत असेल तर ती त्याच्याबरोबर नांदू शकत नाही। म्हणजे जर कमी कमवत असेल तर चालेल आणि जास्त कमवत असेल तर नांदू शकत नाही। म्हणजे काय प्रकारची मानसिकता आहे? आणि ही जी पुरुष प्रधान मानसिकता आहे ती बदलण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे। हा कुठला प्रकार आहे हा नेमका? पुणे न्यायालयात या ज्या डिवोर्स केसेस फाईल होतात तिथल्या एका जजनी असं टिप्पणी केली, असं एक फेसबुक पोस्ट एक अंकुर जहागीरदार नावाच्या व्यक्तीने टाकलं आहे आणि ते बऱ्यापैकी व्हायरल झालं। एका माध्यमाने त्याच्यावर स्टोरी देखील केली होती। बीडच्या प्रकरणामध्ये जे की आता इतक्या वर्षापासून हे बीडचं महिन्यापासून हे बीडचं प्रकरण जाते, सतीश भोसलेचा आता जो काही पैसे उधळतानाचा व्हिडिओ येतोय, एकामागून एक त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत। हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आले। आणि आता दुसरा एक प्रश्न असा आहे की हा जो सतीश भोसले जो आहे हा हरणाचं मटण वगैरे सुरेश धस यांना देत होता, असं सुद्धा हे नाही। आता सतीश भोसले अतिशय विकृत असा माणूस आहे हे नक्कीच झालं आहे, कारण त्याच्या ते दोन्ही प्रकरणं आधीचे जे 2 व्हिडिओ होते, एकाला बॅटनी मारताना आणि दुसऱ्याचे सगळेच्या सगळे पुढचे दात जे तुटले, जे त्यांनी अक्षरशः म्हणजे कुऱ्हाड घेऊन कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूनी त्याचे ते दात तोडले, त्याच्या मुलाला देखील मारलं। आणि ते कशावरून मारलं होतं तर तो व्यक्ती जेव्हा तिथे शेतात बसला होता आणि त्यांनी तिथे जाळं लावलं होतं, यांनी सतीश भोसलेंनी जाळं लावलं होतं हरण पकडायला, आणि ते करू नकोस एवढं म्हणण्यावरनं
त्यांनी तू सारखा मध्ये येतोस, तुला आता धडा शिकवला पाहिजे म्हणून त्याची जी मारहाण केली, त्याचा आवाज ऐकून जो त्याचा महेश ढवळे नावाचा मुलगा तो धावत आला, त्याची पण मारहाण झाली. याच्यावरनं या माणसाची विकृती किती आहे ते कळतंय आपल्याला. आणि मारहाण म्हणजे रक्तबंबाळ केलं त्या माणसाला, हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्या मुलालाही बेदम मारहाण केली, त्यालाही पायाला फ्रॅक्चर्स झाले. तर हा व्यक्ती, याचे दुसरी बाजू जी आपण बघितली की हा पैसे उधळताना, नोटाची बंडलं फेकताना, दुकानात जाऊन अशा बंडलांची गड्डी घेऊन जातो, आयफोन काय विकत घेतो, झेड फोल्ड काय घेतो, हेलिकॉप्टरमधनं काय उतरतो, हातात सगळीकडे, गळ्यात, सगळ्या बोटांमध्ये सोनं घातलेलं दिसतंय. याच्यावरनं ना याची जी मानसिकता आहे ती आपल्याला दिसते. आणि अशा माणसाला सुरेश धस त्याला बर्थडेला विश करतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात, त्यांच्याबरोबर घरी बसलेलं छायाचित्र आहे. तर आता सुरेश धसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि ह्या कार्यकर्त्याबद्दल ते काय भूमिका घेणार आहेत ते म्हणाले कारवाई करा, पण जसं त्यांनी संतोष देशमुख प्रकरण लावून धरलं होतं तसं लावून धरून ह्याला अटक करून जेलमध्ये ते टाकणार आहेत की नाही सांगा. कारण हा माणूस दरोडे घालतो, लोकांच्या चेन खेचतो, चक्रवाढ व्याजाने लोकांना पैसे देऊन त्यांना जीव जाईपर्यंत मारतो. ह्या सगळ्या गोष्टींवर देखील सुरेश धस यांनी आता एक व्हिडिओवर नाही, त्या सगळ्या गोष्टींवर बोलावं अशी विनंती मी त्यांना करते. बीडमध्येचले हे सगळे व्हिडिओ समोर येत आहेत. आणि मग हा पैसा येतो कुठून, हा पैशाचं नेमकं काय, आणि ते एवढा पैशाविषयीचा धुमाकूळ असतो. आता कसं झालंय की हे जे राजकारणी आहेत ना, त्यांचे सगळे कार्यकर्ते, त्यांना एक पोलिसांपासून संरक्षण दिलं जातं. आणि हे जे संरक्षण मिळतं ना, म्हणून ते वाटेल ते करतात. म्हणजे याच्याबद्दल जर आपण बोललं, सतीश भोसले हा लोकांच्या चेन खेचतो, लोकांना लुबाडतो, दरोडे घालतो, असं आपण सुरुवातीचं ऐकलं होतं. त्यानंतर तो खंडणी मागतो, हफ्ते गोळा करतो, हे जे सगळं होतं आहे. आणि याला जो राजकीय अभय दिला जातो ना, त्याच्यामुळे आता कसं होतं की तिथली जी गरीब युवा पिढी आहे ते बघतात ना की सतीश भोसलेकडे एवढा अमाप पैसा आहे, एवढ्या गाड्या आहेत, त्याच्यावर एवढं असून सुद्धा सुरेश धस त्यांच्या घरी येतात, त्यांच्याकडनं कुंकू लावून घेतलं जातं. ते हे सगळं बघून युवा पिढीला वाटतं की हेच बरोबर आहे, असंच केल्याने आपल्याकडे पण पैसा येईल. आणि म्हणूनच मला वाटतं हे सगळं थांबण्यासाठी आता बंद करा हे सगळं. सुरेश धसांनी पण याच्यावर भूमिका घ्यायला हवी, आणि नाहीतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील व्हायला हवी. कारण अशा लोकांना पाठीशी घालणारे राजकारणी आता महाराष्ट्रात कुठच्याही परिस्थितीत नको. ताई, जो सतीश भोसलेनं ज्याला मारहाण केली, तो जो कैलास वागला जो आहे, तर हा बोलतोय की मला खूप मारहाण झाली, माझा पाय मोडलेला आहे. त्यांनी जे आता जरांगे पाटलांकडे सुद्धा विनंती केली की आता तुम्ही मला कुठेतरी मदत करा म्हणून, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, कसं झालं, जरांगे पाटलांनी त्याचा एक व्हिडिओ म्हणजे दारू प्यायलेल्या अवस्थेतला तो एक दाखवला, आणि असं झालं म्हणून त्याला मारलं गेलं असं जे म्हटलं, त्याच्यावरनं त्यांनी ते एक व्हिडिओ जाहीर केला आहे की बाबा मला तुमच्या मदतीची गरज आहे, माझी मारहाण झाली आहे. आणि मला असं वाटतं की आपण मारहाणीकडे मारहाण म्हणून बघावे, जो मारतोय त्याच्याकडे आपण बघावं, आणि जात पात कुठचीही मध्ये आणू नये. हे जे गुन्हेगार असतात ते गुन्हेगार असतात, त्यांना जातपात नसते. असं प्रत्येक मी नेत्याला सांगेन की आता हे जातपातनं कुठेतरी आपण मागे सोडून द्यायला हवं. आपली जात, आपला धर्म आपल्या घरी, रस्त्यावर आणून त्याचा उपयोग नाही, आणि नेत्याने तर अजिबात नाही. जे जालन्यामधलं जे प्रकरण आहे की ज्यांना चटके देऊन मारण्यात आलेला आहे, तो जो नवनाथ दौंडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे, आणि त्याच्या समोर असं दिसतंय की तो त्याच्या हातामध्ये काठ्या आहेत, तो असा धावताना दिसतोय त्या व्हिडिओमध्ये. याकडे कसं बघाल? कारण बीड, जालना हे सगळा परिसरच आहे. नाही, एकूण तेच बघितलं मी. आणि माझं कालचं जे म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी याच्यात अधिवेशनात बोलावं. कारण आपण जर बघितलं, पहिलं संतोष देशमुख प्रकरण जे होतं ते राष्ट्रवादीचं होतं, मग जालन्याचं जे प्रकरण होतं ते उद्धव ठाकरे गटाचे ते होते, नवनाथ दौंड. नंतर तिसरं जे आपण बघितलं सुरेश धसांचं, तो भाजपमधला होता. म्हणजे आता सगळ्या आमदारांच्या, सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना ही समज देण्याची आता गरज आहे. कारण सगळ्या पक्षात हे होतंय, एकच नाही, कोणा एका पक्षाबद्दल बोलून उपयोग नाही आहे. हे सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते आपल्याला करताना दिसत आहेत, आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलायला हवं.
दुसरा प्रश्न आहे की कराडकडून 15 लाखाची खंडणी शिवराज बांगरनं वसूल केल्याचा FIR एक दाखल झालेला आहे आणि त्याबाबत कराडला कोणी धमकी देऊ शकतं हे सुद्धा बुद्धीला पटतं का नाही असा एक प्रश्न निर्माण. नाही, मी हे ट्विट का केलं कारण हा जो FIR माझ्याकडे आला त्याच्यात असं म्हणण्यात आलं होतं की एक कोण टायपिस्ट होता जगमित्र शुगरमधला आणि त्याच्याकडे एक माणूस येतो आणि सांगतो की मला 15 लाख दे, तर म्हणे वाल्मिक कराडने द्यायला सांगितलेत. आणि तो माणूस जेव्हा हे सगळं दाखवतो ज्याच्याबद्दल बोलतो तर तो टायपिस्ट असं सांगतोय की हा माणूस माझ्याकडे आला, मी वाल्मिक कराडना फोन केला, वाल्मिक कराड म्हणतात हो हा माणूस मला फोन करून आणि व्हॉट्सॲपद्वारे त्रास देतोय तर याला 15 लाख दे, म्हणून मी तिजोरीतले जगमित्रचे 15 लाख काढून त्या माणसाला दिले. आणि त्यानंतर सुद्धा तो माणूस सारखा फोनद्वारे त्रास देत होता, म्हणून मी असं ठरवलं की आता FIR करणं गरजेचं आहे. हे सगळं जेव्हा बाहेर येतं आहे मला नाही वाटत की कराडसारख्या व्यक्तीला कोणी खंडणी मागू शकत असेल. आणि कराडसारखा व्यक्ती ज्याची दहशत इतकी मोठ्या प्रमाणावर आहे, कुठे ना कुठे त्यांनी अडकवण्यासाठी, कारण आपल्याला माहिती आहे सगळी पोलीस यंत्रणा त्यांच्याच दिंडीला असते, तर म्हणून असं जर केलं असेल तर कुठे ना कुठे कोणाला अडकवण्यासाठी हे केलं गेलं आहे का, ह्याच्यावर माझं आता काम चालू आहे. कारण जेवढे लोक त्यांच्या विरोधात असायचे त्यांना अडकवण्यासाठी अनेक खोटे FIR झालेत अशी माहिती मला मिळाली. त्याच्यापैकीच एक हा आहे का असं याच्यावर माझा तपास चालू आहे. आता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितला तर ही जी व्यवस्था चालली की पैसा उधळणे, मारहाण करणे, महिलांच्या बाबतीत अन्याय अत्याचार, हाच माझा शेवटचा प्रश्न आहे. ही कशा पद्धतीनं आता ह्याचं आज महिला दिनानिमित्त सांगाल तुम्ही? नाही, मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला ना खूप मोठं कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे महाराष्ट्रात. कारण आपण ज्या दिशेने चाललो आहे त्या दिशेने आपण आपला देश काय राज्य काय नेऊ शकत नाही. आणि गरीब माणसं आहेत, साधारण माणसं आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीच प्रयत्न करताना हे कोणीही लोकप्रतिनिधी दिसत नाही आहेत. त्यांचे कार्यकर्तेसुद्धा सगळे कॉन्ट्रॅक्ट घेण्यात, खंडणी मागण्यात ह्याच्यातच सगळे असतील की बाबा एक मंत्री झाला रे झाला, एक पालकमंत्री झाला रे झाला की त्या सगळ्या जिल्ह्याची सगळी कॉन्ट्रॅक्ट्स, रस्त्याची कामं, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स यांच्या कार्यकर्त्यांना दिली जातात. म्हणून हे सगळे राजकारणाकडे आता जे वळताना दिसत आहेत ते मला असं वाटतं हे कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. आणि जे ऑफिस ऑफ प्रॉफिट वगैरे जे कायदे बनवलेत ना ते कुठेच अंमलात येताना दिसत नाही आहेत. तर आपल्याला दहशत, हे राजकारण, हे कॉन्ट्रॅक्ट, राज्य, हे सगळं आणि हे जे बाबू आणि पॉलिटिशियन, पोलीस आणि ब्युरोक्रेसीचं जे नेक्सस आहे ते आता बंद करायला हवं. तरच देश आपल्याला कुठे पुढे नेता येईल. आणि महिलांबद्दल म्हणजे आत्ताच्या घटकेला आपण बघितलं की हे सगळे नेते ज्यांच्या 2-2, 3-3 बायका आहेत, हे जर बायकांचा आदर ठेवू शकत नसतील तर इतर जनता काय ठेवणार. आणि म्हणूनच हे सगळी प्रकरणं वाढत चालली आहेत असंच मला वाटतं. ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. आज महिला दिनानिमित्त त्यांच्या मनातल्या अनेक त्यांनी खंतसुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. आणि या देशामधली जी व्यवस्था सध्या जी दहशतवादाकडे वळलेली आहे याच्यावर सुद्धा कुठंतरी आता नियंत्रण येणं गरजेचं आहे असे सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.